हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. मागच्या आठवड्यामध्ये गेले 2-3 दिवस लेक्चर्स अपलोड होऊ शकले नाहीत कारण लेक्चर्स रेडी होते, मात्र त्यामध्ये ऑडिओ काहीच रेकॉर्ड झालेला नव्हता. त्यामुळे तसे लेक्चर्स मला अपलोड करता आले नाहीत. त्या गोष्टीवरती काम करून परत एकदा सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग करून आज तुमच्यासमोर लेक्चर्स अवेलेबल करून देण्यात येत आहेत. आपण ॲडव्हर्ब क्लॉजेसबद्दल डिस्कशन करत होतो. यामध्ये आपण जे काही आत्तापर्यंत सबऑर्डिनेट क्लॉजेस बघितले आहेत त्यांचा अभ्यास करून झालेला आहे, त्यांचे रूल्स आपण बघितलेले आहेत. आपण क्लॉजेसचं जे काही आत्तापर्यंत डिस्कशन बघितलेलं आहे त्याच्यावरची आता प्रॅक्टिस सेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आत्तापर्यंत आपण जो काही अभ्यास केलेला आहे, जे काही रूल्स बघितलेले आहेत ते तुम्हाला किती आठवतात आणि ते तुम्हाला परीक्षेमध्ये कशा पद्धतीने ॲप्लिकेशन करून बघायचं आहे त्या रूल्सचं हे सुद्धा समजणार आहे. त्यामुळे हे जे प्रॅक्टिस सेशन्स आहेत हे तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल ठरतील. आज आपण जी काही एक्सरसाइज सोडवणार आहे यामध्ये टोटल 30 क्वेश्चन्स असतील. आपण जे काही लेक्चर कंडक्ट करत आहेत त्यावेळेस तुमचा स्कोअर किती येतो ते बघा. तुमचं उत्तर काय असेल हे गेस करा आणि तुमचा 30 पैकी किती स्कोअर आलेला आहे हे नंतर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. ही जी वर्कबुक एक्सरसाइज सी दिलेली आहे यामध्ये आपल्याला ॲडव्हर्ब क्लॉजेसच्या रचना करायच्या आहेत. ॲडव्हर्ब क्लॉज हा एक 3 सबऑर्डिनेट क्लॉजेसपैकी एक आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसतात. मग यामध्ये आपण ॲडव्हर्ब क्लॉजेसचे एकूण 9 टाईप्स बघितलेले आहेत आधीच्या लेक्चर्समध्ये. ते लेक्चर्स तुम्ही एकदा बघितले असतील तर त्यामध्ये कसे रूल्स आपल्याला फॉलो करायचे असतात हे सेंटेन्सेस फ्रेम करताना यावरून ही एक्सरसाइज आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. डायरेक्शन्स दिलेले आहेत. फिल अप द प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब्स ऑर अल्टरनेटिव्स टू मेक ॲडव्हर्ब क्लॉज. वर्ब आपल्याला जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं असेल त्याचं योग्य फॉर्म आपल्याला फिल इन द ब्लँकमध्ये वापरायचा आहे, जेणेकरून आपण जो ॲडव्हर्ब क्लॉज बनवत आहे हे आपल्याला योग्य रीतीने ग्रॅमॅटिकली करेक्ट बनवता येईल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे टेन्स. आपण आधीही बघितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे हा. ॲडव्हर्ब क्लॉजेसमध्ये आपण फ्युचर टेन्समधल्या वाक्यरचना कधीही करत नाही. जर आपल्याला फ्युचर टेन्स बनवायचा असेल तर त्याऐवजी आपण प्रेझेंट टेन्सचा वापर करून त्या वाक्यरचना पूर्ण करत असतो. हा एक महत्त्वाचा नियम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या ॲक्शन्स कोणत्या क्रमाने घडलेल्या आहेत. मग यामध्ये दोन्ही ॲक्शन्स जर एकत्र घडत असतील तर सायमल्टेनियस ॲक्शन्ससाठी सेम टेन्स वापरायचा आहे. जर दोन्ही कृती एका वेळी घडत असतील आपण त्याला सायमल्टेनियस म्हटलं होतं. जर तशा पद्धतीने एखादी कृती असेल तर सेम टेन्स वापरायचा दोन्ही सेंटेन्सेसमध्ये, म्हणजे प्रिन्सिपल क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये. दोन कृती लागोपाठ झालेल्या आहेत असं एखादं वाक्य बनवणार असू तर आधी घडलेली जी कृती असते त्यामध्ये आपल्याला नेहमी परफेक्ट टेन्सचा वापर करायचा असतो आणि नंतर झालेली कृती असते त्यासाठी आपण परफेक्ट टेन्सऐवजी सिंपल पास्ट टेन्स किंवा इतर कोणता टेन्स असेल तर तो वापरणार आहे. ठीक आहे, हा एकदम बेसिक रूल आहे. त्यानंतर आपण जे काही कंडिशनल सेंटेन्सेसचे नियम बघितले होते, तो जो काही चार्ट आपण बघितलेला त्यामधले सगळे रूल्स, सगळे वर्ब्स आपल्याला योग्य रीतीने फिलअप करायचे आहेत. मग अशी म्हटलं तसं यामध्ये आपण टोटल 30 क्वेश्चन्सचा अभ्यास करणार आहे. इथे मी तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन देणार नाही आहे. फक्त कोणतं वर्ब कशा पद्धतीने आपण योग्य रीतीने भरलं पाहिजे एवढंच आपण डिस्कशन करणार आहोत. थोडंसं फास्ट असणार आहे हे प्रॅक्टिस सेशन. जास्त आपण टाईम कन्झ्युम करणार नाही. यामध्ये 30 पैकी तुमचे किती बरोबर येतात हे तुम्ही गेस करा. साधारण एका पेजवर 2 क्वेश्चन्स फिट होतील अशा पद्धतीने स्लाइड्स अरेंज केलेल्या असतील. लेक्चरला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन यू डॅश द बुक आय शॅल हेल्प यू. इथे आपण व्हेन हे कंजंक्शन वापरलेलं आहे आणि मग हा सबऑर्डिनेट क्लॉज आपण चालू केलेला आहे. प्रिन्सिपल क्लॉजमध्ये जर शालचा वापर झालेला असेल तर आपण सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो, बरोबर. त्यामुळे इथे आपल्याला V1 वापरायचं आहे. यू करता आहे तर ह्याचं V1 आपण कसं लिहिणार, राईट आहे तसंच. ठीक आहे. सो व्हेन यू राईट द बुक आय शॅल हेल्प यू हे आपलं करेक्ट सेंटेन्स असेल. सेकंड क्वेश्चन, आय विल डू दिस वर्क व्हेन यू डॅश मी टू डू इट. इथे सुद्धा तुम्ही बघितलं तर सिम्पल फ्युचर टेन्समधली वाक्यरचना आहे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये, म्हणून आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सची रचना करायची आहे. कारण का तर आपण सबऑर्डिनेट क्लॉजेसमध्ये फ्युचर टेन्सचा वापर करत नाही. आता इथे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला या ठिकाणी देखील V1चाच वापर करायचा आहे. यू करता आहे तर ह्याचं V1 आस्क असंच असेल. आपल्याला हे जे ब्रॅकेटमध्ये वर्ब्स दिलेले आहेत यांचे योग्य रूप दिलेल्या फिल इन द ब्लँकसाठी वापरायचे आहे. सेकंड क्वेश्चन असा होईल, आय विल डू धिस वर्क व्हेन यू आस्क मी टू डू इट. या वाक्यात जर इथे आपण यू नंतर विलचा वापर केला तर ते वाक्य पूर्णतः चुकीचं असेल. यामध्ये आपल्याला विल किंवा शालचा वापर करायचा नाही. ठीक आहे.
जर एरर डिटेक्शनच्या क्वेश्चन्समध्ये असा क्वेश्चन आला, आय विल डू दिस वर्क व्हेन यू विल आस्क मी टू डू इट, तर ते वाक्य चुकीचं असेल. हा जो पार्ट असेल तिथे मात्र एरर असू शकतो जर आपण इथे विल किंवा शालचा वापर केला तर. सेकंड सेंटेन्समध्ये सुद्धा V1 आपण आस्क हे वापरलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ॲज आय डॅश द बस स्टँड द बस अराइव्ड. इथे आपण कंजंक्शन कोणतं वापरलेलं आहे, ॲज. आपल्याला रीच या व्हर्बसाठी योग्य रूप वापरायचं आहे. आता इथे ज्या काही क्रिया घडत आहेत यांचा क्रम लक्षात घेतला तर दोन्ही ॲक्शन्स सायमल्टेनियसली घडलेल्या दिसतात. बरोबर, सायमल्टेनियसली या कृती घडलेल्या दिसतात. म्हणजे जसं मी बस स्टँडवर पोहोचलो तसं बस आलेली होती. सो दोन क्रिया एकत्र घडत असताना इथे आपण दोन्ही वाक्यांमध्ये, म्हणजे हा जो प्रिन्सिपल क्लॉज आहे आणि हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे, दोन्हीकडे आपल्याला सेम टेन्स वापरायचा आहे. जर या ठिकाणी आपल्याला सिंपल पास्ट दिलेला दिसत आहे तर आपण या ठिकाणी रीचचं जे V2 आहे सिंपल पास्टमधलं रीच ते वापरूयात, मग हे वाक्य करेक्ट होईल. ॲज आय रीच द बस स्टँड द बस अराइव्ड. नेक्स्ट क्वेश्चन, ॲज सून ॲज द टीचर डॅश द क्लासरूम द बॉईज विल स्टँड अप. आता ॲज सून ॲज हे आपण एक टाईम फ्रेज वापरलेली असते, कंजंक्शन आपण वापरलेलं असतं, याने आपण सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात केलेली आहे. मग हा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईममध्ये हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा जरी आपल्याला प्रिन्सिपल क्लॉज फ्युचर टेन्समध्ये दिसत असेल तरी आपण तशा पद्धतीने बनवू शकत नाही. आपल्याला इथे प्रेझेंट टेन्सचाच वापर करायचा आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे आपण एंटरचं जे V1 आहे ते वापरावं लागेल आपल्याला. टीचर हे आपलं थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे या नाऊनसाठी, मग इथे आपल्याला एंटर्स असं हे रूप वापरावं लागेल तरच ते वाक्य बरोबर होईल. वाक्य वाचूयात आपण. ॲज सून ॲज द टीचर एंटर्स द क्लासरूम द बॉईज विल स्टँड अप. या ठिकाणी देखील आपण सायमल्टेनियस ॲक्शन्स झालेले आहेत असं दाखवत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन यू डॅश युअर एक्झाम्स आय शॅल टेक यू टू हिल स्टेशन. कंजंक्शन आपण वापरलेलं आहे व्हेन. वाक्याचा अर्थ काय आहे, इथे तुम्हाला फक्त टेक्निकली सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत असं नाही, तुम्हाला वाक्याचा अर्थसुद्धा बघावा लागेल. वाक्यात इथे शालचा वापर झालेला आहे म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये आपल्याला प्रेझेंट टेन्सच वापरायचं आहे. पण वाक्याचा अर्थ काय आहे की जेव्हा तुझ्या एक्झाम्स होतील तेव्हा, म्हणजे एक्झाम्स झाल्यानंतर इथे आपल्याला हा जो आपण सबऑर्डिनेट क्लॉज बनवलेला आहे या ठिकाणी क्रिया पूर्ण झाली असेल असं सांगायचं आहे. म्हणून आपल्याला पूर्ण क्रिया दाखवण्यासाठी मग इथे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करावा लागेल. प्रेझेंट टेन्सच वापरायचा आहे कारण आपण फ्युचर टेन्स वापरू शकत नाही, मात्र तो क्रिया पूर्ण दाखवण्यासाठी परफेक्ट टेन्स वापरावा लागेल. ओके, आणि या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर आपण एक्झाम देतोय या अर्थाने आपण गिव्ह अन एक्झामिनेशन म्हटलं तर ते चुकीचं असेल. इंग्लिशमध्ये ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेला तुम्ही अपियर होता, तुम्ही परीक्षा देणार आहे असं म्हणता, त्यावेळेस टेक अन एक्झाम असं म्हणायचं असतं. ठीक आहे, हा सुद्धा इथे एक छोटासा पॉईंट आहे तो लक्षात ठेवा. या क्वेश्चनमध्ये आपल्याला पूर्ण क्रिया झालेली दाखवायची आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचं आहे. टेकचं V3 काय असतं, टेकन. आणि आपला जो सब्जेक्ट आहे सबऑर्डिनेट क्लॉजमधला हा यू असल्यामुळे इथे आपण हॅवचा वापर करूयात. ठीक आहे, त्यामुळे हॅव टेकन हे आपलं योग्य व्हर्बचं रूप असेल या फिल इन द ब्लँकसाठी. कंप्लीट सेंटेन्स काय असेल ते वाचूयात. व्हेन यू हॅव टेकन युअर एक्झाम आय शॅल टेक यू टू हिल स्टेशन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन शी डॅश द लेटर शी पोस्टेड इट. या ठिकाणी दोन क्रिया झालेल्या आहेत. बरोबर, यातली आधी कोणती कृती झाली आहे तर पत्र लिहिण्याची, आणि नंतर कोणती कृती झालेली आहे तर पोस्ट करण्याची. जर हा आपल्याला पास्ट टेन्स दिसत असेल तर आधीची क्रिया सुद्धा आपल्याला पास्टमध्ये झालेली दाखवायची आहे आणि ती पूर्ण झालेली आहे असं सांगण्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरायचा आहे. मग इथे आपण राईटचं थर्ड फॉर्म आहे ते रिटर्न असं लिहूयात आणि क्रिया पूर्ण झालेली आहे किंवा परफेक्ट पास्ट आहे असं दाखवायचं आहे आपल्याला, म्हणून या वाक्यामध्ये हॅडचा सुद्धा वापर करावा लागेल. बरोबर, या सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये ही जी फिल इन द ब्लँक स्पेस आहे ती करेक्ट करून आपण हे सेंटेन्स वाचूयात. व्हेन शी हॅड रिटर्न द लेटर शी पोस्टेड इट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. माय ब्रदर डॅश बिफोर वी टूक आवर डिनर. आता इथे आपण बिफोर वापरलेलं आहे म्हणजे ही कृती घडण्याच्या आधी, जी ही डिनर करण्याची जी कृती आहे त्याच्या आधी तो आलेला होता. आणि हा पास्ट टेन्समध्ये दाखवणारा आपला सेंटेन्स असल्यामुळे आपल्याला आधीच्या सेंटेन्समध्ये आधी जी कृती घडलेली आहे तिथे परफेक्ट पास्ट टेन्सचा वापर करावा लागेल तरच ते वाक्य कंप्लीट होईल. कमचं V3 असणार आहे कम. ओके, कमचं V1 असतं कम
V2 असतं केम आणि V3 सुद्धा कम असंच असतं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला परफेक्ट टेन्स करत असताना योग्य हेल्पिंग वर्ब वापरता आले पाहिजेत टेन्सनुसार. इथे आपल्याला पास्ट टेन्स मधली वाक्यरचना करायची आहे, म्हणून आपण हेल्पिंग वर्ब हॅड असं वापरूयात, मग ते वाक्य करेक्ट होईल. दोन्हीकडे आपल्याला पास्ट टेन्स दाखवायचा आहे. आधी घडणारी ॲक्शनमध्ये परफेक्ट टेन्स, नंतर घडणाऱ्या ॲक्शनमध्ये सिम्पल टेन्स. माय ब्रदर हॅड कम बिफोर वी टूक अवर डिनर, हे असं करेक्ट सेंटेन्स असेल. नेक्स्ट क्वेश्चन, माय ब्रदर डॅश बाय द टाइम वी टूक अवर डिनर. हे सुद्धा सेंटेन्स जे आहे हे 7th क्वेश्चननुसारच असणार आहे. सगळं एक्सप्लेनेशन आता आपण जे काही बघितलं सेम तेच असेल. सेम वर्ब वगैरे आपल्याला त्याच पद्धतीने वापरायचं आहे. फक्त इथे आपण जे बिफोर वापरलं होतं त्याऐवजी सबऑर्डिनेट क्लॉजच्या सुरुवातीला आपण कंजंक्शन काय वापरलेलं आहे, बाय द टाइम. आणि बाय द टाइम जर आपण वाक्यात वापरलेलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आधी घडलेली ॲक्शन पूर्ण झालेली आहे असं सांगण्यासाठी परफेक्ट टेन्सचा वापर करायचा असतो. इथे देखील आपल्याला पास्ट टेन्स वापरायचा आहे, हे लक्षात येतं प्रिन्सिपल क्लॉजमधल्या वर्बवरून. आणि मगाशी आपण डिस्कस केलं तसं परफेक्ट पास्टसाठी आपल्याला हॅड कम असं हे वर्ब वापरावं लागेल. सेंटेन्स काय असेल, माय ब्रदर हॅड कम बाय द टाइम वी टूक अवर डिनर. नेक्स्ट क्वेश्चन, आफ्टर वी डॅश अवर डिनर माय ब्रदर केम. इथे कृती आधी कोणती झालेली आहे आणि नंतर कोणती झालेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हाला हे समजणं महत्त्वाचं आहे, कारण आधी घडलेल्या ॲक्शनसाठी आपल्याला परफेक्ट टेन्स वापरायचा असतो. ओके, आता हा रूल तुम्हाला रिपीट होतोय असं वाटत असेल, पण ज्यावेळेस तुम्ही परीक्षेमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करत असता त्यावेळेस सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे जर क्वेश्चन्स असतील, एरर डिटेक्शनचे क्वेश्चन्स असतील, तर अशा सेंटेन्सेसमध्ये आपल्याला व्हर्बचं योग्य फॉर्म वापरता आलं पाहिजे. ओके, यात आधी घडणारी जी कृती आहे ती सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये मेन्शन केलेली आहे. तिथे परफेक्ट पास्ट टेन्समधली वाक्यरचना करायची आहे. कारण आपल्याला इथे V2 वापरलेलं दिसत आहे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये, तर आपण सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सुद्धा पास्ट टेन्सच वापरायचं आहे. टेकचं V3 काय असतं, टेकन. आणि परफेक्ट पास्ट दाखवण्यासाठी हॅड हे हेल्पिंग वर्ब आपण वापरतो. ओके, क्वेश्चन कसा होईल, आफ्टर वी हॅड टेकन अवर डिनर माय ब्रदर केम, हे असं करेक्ट सेंटेन्स असेल. नेक्स्ट क्वेश्चन, माय ब्रदर विल कम आफ्टर वी डॅश अवर डिनर. आता ही दोन वाक्य आपल्याला सेमच दिसत आहेत, मात्र इथे टेन्स कोणता आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आता आपण काय बघितलं होतं, V2 वापरलेला आहे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये, पण आपल्याला हे जे 10th सेंटेन्स दिलेलं आहे यात तुम्ही बघितलं तर विलचा वापर झालेला दिसतो. म्हणजेच काय, तर प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपण फ्युचर टेन्स वापरलेला आहे. मग आता सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये आपण कोणता टेन्स वापरायचा, तर आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट टेन्समधली वाक्यरचना बनवायची आहे. ठीक आहे, हा झाला फर्स्ट पार्ट. दुसरा महत्त्वाचा पार्ट काय आहे, तर इथे आपण आफ्टर हे कंजंक्शन वापरलंय, म्हणजे जी आधी झालेली कृती आहे ती पूर्ण काळातच असली पाहिजे. परफेक्ट टेन्स वापरायचा आहे आणि या ठिकाणी फ्युचर टेन्समध्ये वाक्यरचना दिसत आहे, पण सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये फ्युचर टेन्स वापरत नसतात, तर आपण तिथे प्रेझेंट टेन्स वापरणार. यावरून आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये वाक्यरचना करायची. टेकचं V3 टेकन असेल, बरोबर. आणि आपण या ठिकाणी वी हा सब्जेक्ट वापरलेला आहे, म्हणून आपल्याला हॅव हेल्पिंग वर्ब वापरावा लागेल, कारण आपला हे प्लुरल वर्ब आहे. हॅव हे प्लुरल वर्ब आपण का वापरलं, कारण सब्जेक्ट सुद्धा प्लुरलच आहे. ओके, त्यामुळे वाक्यरचना करत असताना हॅव टेकन असं फिल इन द ब्लँकमध्ये आपण योग्य रीतीने वापरू शकतो. क्वेश्चन असा होईल, माय फादर विल कम आफ्टर वी हॅव टेकन अवर डिनर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, वी ऑलरेडी डॅश अवर डिनर व्हेन द गेस्ट्स अराइव्ड. इथे ऑलरेडी हा शब्द वापरलेला आहे. इथे सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की ती कृती तेव्हा ऑलरेडी पूर्ण झालेली होती. ओके, म्हणजे पूर्ण कृती दाखवण्यासाठी परफेक्ट टेन्स वापरायचा आहे. मग आता इथे आपण जो सेकंड पार्ट आहे सबऑर्डिनेट क्लॉजचा, यामध्ये कोणता टेन्स वापरला आहे ते बघूयात, म्हणजे आपल्याला इथे कोणता टेन्स वापरायचा आहे, कोणतं व्हर्बचं फॉर्म वापरायचं आहे यासाठी एक हिंट मिळेल. सबऑर्डिनेट क्लॉजमधलं जे व्हर्ब आहे हे आपल्याला सिम्पल पास्टमध्ये वापरलेलं दिसतं, म्हणजे V2 वापरलेला आहे. मग हा पास्ट टेन्स आहे हे कन्फर्म, आणि पूर्ण कृती झालेली आहे दाखवताना मग इथे आपण परफेक्ट पास्ट टेन्सचा वापर करूयात. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात येणं महत्त्वाचं आहे की आपल्याला कोणता टेन्स वापरायचा आहे हे कळलं, पण मग परफेक्ट टेन्स वापरताना परफेक्ट प्रेझेंट वापरायचा का परफेक्ट पास्ट वापरायचा यासाठी जे दुसरं वाक्य असतं आपलं, जे प्रिन्सिपल क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज, यापैकी आपल्याला एखाद्या वाक्यामधून हिंट मिळू शकते. त्यामुळे हे पूर्ण सेंटेन्स वाचल्यानंतर मग तुमचं उत्तर काय आहे हे तुम्ही गेस करू शकता. परफेक्ट टेन्स वापरायचा आहे या वाक्यात आपल्याला, आणि तो कोणता, पास्ट परफेक्ट. त्यामुळे आपल्याला हे जे व्हर्ब दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये याचं योग्य फॉर्म कसं असेल, हॅड टेकन.
बरोबर, कारण आपल्याला इथे वी ऑलरेडी हॅड टेकन अवर डिनर असं म्हटलं तर ती क्रिया पूर्ण भूतकाळात झालेली दिसते. ओके, सेंटेन्स करेक्ट काय असेल ते वाचूयात. वी ऑलरेडी हॅड टेकन अवर डिनर व्हेन द गेस्ट अराइव्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सिन्स माय फादर डॅश फॉर मुंबई ही हॅज नॉट रिटर्न टू मी. सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात कशाने झालेली आहे? सिन्स. आणि आपण रूल बघितलेला होता, सिन्स किंवा एव्हर सिन्सने सुरू होणारे जे सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात यामध्ये आपण पास्ट टेन्सच वापरायचा आहे हे कन्फर्म. मग एकतर इथे आपण सिम्पल पास्ट टेन्स वापरू शकतो, याला पास्ट इंडेफिनिट सुद्धा म्हणतात, किंवा मग इथे आपण पास्ट परफेक्ट वापरायचं आहे. सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये आपल्याला पास्ट टेन्स वापरायचा आहे हे कन्फर्म. पण मग हा जो प्रिन्सिपल क्लॉज असतो, या प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपल्याला योग्य ते टाईम एक्सप्रेशन वापरून कोणता रेफरन्स द्यायचा आहे त्यानुसार टेन्स कोणताही वापरता येतो. ठीक आहे, या ठिकाणी पास्ट टेन्स असेल तरीही हे वाक्य बरोबर होईल, किंवा मग या ठिकाणी आपण प्रेझेंट टेन्स जरी वापरला तरी त्यात काहीही चूक नसेल. ठीक आहे, त्यामुळे सिन्स आणि एव्हर सिन्सचे जे क्वेश्चन्स आहेत हे व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील. या 12th क्वेश्चनमध्ये आपल्याला जे सेंटेन्स दिलेलं आहे यात आपण एक कृती पूर्ण झालेली आहे हे ऑलरेडी दाखवलं, म्हणून मग आता इथे आपण सिम्पल पास्ट वापरूयात, कारण या ठिकाणी आपण सिन्सचा वापर केलेला आहे. व्हर्ब कोणतं वापरायचं आहे आपल्याला? लिव्ह. लिव्हचं V2 असेल लेफ्ट, ते आपल्याला इथे वापरावं लागेल. सिन्स माय फादर लेफ्ट फॉर मुंबई ही हॅज नॉट रिटर्न टू मी, हे वाक्य इथे करेक्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चन, सिन्स एव्हर सिन्सचंच असणार आहे हे सुद्धा सेंटेन्स. सिन्स शी अराइव्ड शी डॅश फ्रॉम कोल्ड. आता इथे आपल्याला जे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये फिल इन द ब्लँकसाठी व्हर्ब दिलेला आहे ते आहे सफर. ती जेव्हापासून आली तेव्हापासून ती आजारीच आहे. मग ही क्रिया काही काळासाठी पूर्ण झालेली आहे, प्लस ती अजूनही कंटिन्यू आहे, म्हणजे अजूनही ती आजारीच आहे असं आपल्याला सांगायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करूयात. म्हणजे भूतकाळातल्या काही एखाद्या पॉईंटपासून, ठराविक काळापासून ती क्रिया चालू आहे असं आपल्याला सांगायचं आहे आणि ती अद्यापही चालू आहे, म्हणून इथे आपण प्रेझेंट टेन्सचा वापर करणार. सिन्सचं मात्र जे सेंटेन्स आहे, हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे इथे कंपल्सरी पास्ट टेन्स वापरलेला दिसतोय. आता आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना करायची आहे, तर आपण हॅज बीन सफरिंग असं हे योग्य रूप वापरूयात. करता आपला थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून हॅजचा वापर झालेला आहे. त्यानंतर कंटिन्युअस टेन्स दाखवत आहोत आपण, म्हणून V4 वापरण्याच्या आधी आपण बीनचा वापर केलेला आहे. करेक्ट व्हर्ब काय असेल? हॅज बीन सफरिंग. सेंटेन्स आपण करेक्ट करून वाचूयात. सिन्स शी अराइव्ड शी हॅज बीन सफरिंग फ्रॉम कोल्ड. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. शी डॅश इल सिन्स शी अराइव्ड. इथे सुद्धा आपण सिन्स वापरलेल्या सेंटेन्समध्ये पास्ट टेन्समध्ये वाक्यरचना केलेली आहे. आता आपल्याला वाक्यात काय सांगायचं आहे की ती आली तेव्हापासून आजारीच आहे, आजारी आहे असं सांगत आहोत, त्यामुळे आपल्याला इथे परफेक्ट टेन्स वापरायचा आहे आणि ती क्रिया आत्ता घडत आहे किंवा वर्तमानात ती आजारी पडलेली आहे असं सांगायचं, म्हणून परफेक्ट प्रेझेंट टेन्स वापरायचा. बीचं रूप आपल्याला योग्य रीतीने वापरता आलं पाहिजे. शी हा करता थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे परफेक्ट टेन्स दाखवताना हॅजचा वापर करायचा, कारण आपण प्रेझेंट टेन्स बनवतोय. आणि त्यानंतर बीचं जे थर्ड फॉर्म आहे ते आपल्याला वापरावं लागेल, जे असेल बीन. ओके, म्हणजे ती आली तेव्हापासून आजारीच आहे ही इथे पूर्ण झालेली क्रिया दाखवत आहोत आपण, म्हणून परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करतोय. वाक्यरचना कशी असेल? शी हॅज बीन इल सिन्स शी अराइव्ड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाईल इट डॅश नो वन वेंट आउट. व्हाईल हे जे कंजंक्शन आपण वापरलेलं असतं, इथे कृती घडत आहे किंवा घडत होती असं आपल्याला सांगायचं असतं, म्हणजेच आपल्याला ॲक्शन कंटिन्यू आहे हे दाखवावं लागेल. म्हणजे इथे कंटिन्यू टेन्स आपल्याला वापरायचा आहे. पण मग कंटिन्यू टेन्समधला कोणता? तर आपल्याला इथे सेकंड सेंटेन्स जे आहे यात पास्ट टेन्स दिलेला दिसतो, म्हणून आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करूयात. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. व्हाईल हे कंजंक्शन आपण वापरत असतो त्यावेळेस कृती घडत होती, ॲक्शन वॉज इन प्रोग्रेस असं आपल्याला दाखवायचं आहे. रेनचं जे V4 असतं ते असेल रेनिंग, आणि हा एक सिंग्युलर करता असल्यामुळे इथे कंटिन्यू पास्ट टेन्समध्ये आपण वॉजचा वापर करणार. सो व्हाईल इट वॉज रेनिंग नो वन वेंट आउट ही वाक्यरचना बरोबर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, ही विल नॉट कम अंटिल यू डॅश धिस प्लेस. प्रिन्सिपल क्लॉजमध्ये विलचा वापर झालेला आहे.
म्हणजे आपल्याला इकडे सिंपल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य बनवावं लागेल. वाक्याचा अर्थ काय आहे? तो इथे येणार नाही जोपर्यंत तू ही जागा सोडणार नाही. त्यामुळे पुढचं जे वाक्य आहे, अंटिल हे कंजंक्शन वापरून जो सबऑर्डिनेट क्लॉज बनवलेला आहे तिथे सिंपल प्रेझेंट टेन्स दाखवत असताना V1 चा वापर करायचा आहे. यू या कर्त्यासाठी V1 हे लिव्ह असंच असेल. ओके, वाक्य पूर्ण वाचूयात. ही विल नॉट कम अंटिल यू लिव्ह धिस प्लेस. नेक्स्ट क्वेश्चन, ॲज लॉंग ॲज यू डॅश इन द टाउन ही विल नॉट रिटर्न. वाक्यात आपण सबऑर्डिनेट क्लॉज बनवत असताना ॲज लॉंग ॲजचा वापर केलेला आहे आणि इथे आपल्याला असं सांगायचं आहे की जोपर्यंत तू या शहरात आहे तोपर्यंत तो परत येणार नाही. मग अशी आपण जे सेंटेन्स बघितलं 16वं तशाच पद्धतीचं हे सुद्धा एक सेंटेन्स आहे. विलचा वापर केलेला आहे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये. इथे जे प्रेझेंटचं रूप आपल्याला वापरायचं आहे प्रेझेंट टेन्स बनवताना ते V1चंच असेल. बीची जी रूपं असतात, बी हे एक व्हर्ब आहे आणि त्याला ज्यावेळेस आपण मेन व्हर्ब सारखं वापरणार असतो त्यावेळेस एम इज आर हे प्रेझेंट टेन्समध्ये आपण वापरू शकतो. यू हा कर्ता असल्यामुळे इथे ऑब्व्हियसली आपण आर हेच हेल्पिंग व्हर्ब किंवा हे जे मेन व्हर्ब आहे बीचं योग्य फॉर्म आहे ते वापरूयात. मग हे सेंटेन्स करेक्ट करता येईल. करेक्ट सेंटेन्स वाचूयात. ॲज लॉंग ॲज यू आर इन द टाउन ही विल नॉट रिटर्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेनी स्टुडंट्स डॅश बाय द टाइम द मॅच बिगिन्स. इथे हा जो आपण सबऑर्डिनेट क्लॉज वापरलेला आहे बाय द टाइम हे टाइम फ्रेज किंवा कंजंक्शन वापरून या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्समधली वाक्यरचना दिसते. मग जर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला असेल तर प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपण फ्युचर टेन्स वापरू शकतो. वाक्याचा अर्थ काय आहे? मॅच चालू होईपर्यंत बरेच विद्यार्थी आलेले असतील. मग ही क्रिया भविष्यात पूर्ण होईल किंवा भविष्यामध्ये ही क्रिया पूर्ण झालेली असेल असं आपल्याला सांगायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण परफेक्ट फ्युचर टेन्सचा वापर करायचा आहे. परफेक्ट फ्युचर टेन्सच्या वाक्यरचना कशा असतात? आपण या ठिकाणी विल किंवा शालचा वापर केलेला असतो योग्य कर्त्यानुसार. त्यानंतर हॅवचा एक वापर झालेला असतो आणि नंतर V3 वापरतात. मग या ठिकाणी अराईव्हचं V3 काय असेल? अराईव्ड. आणि आपण विल, हॅव हे दोन हेल्पिंग वर्ब्स वापरून या वर्ब सोबत आपण हे वाक्य पूर्ण करू शकतो. मेनी स्टुडंट्स विल हॅव अराइव्ड बाय द टाइम द मॅच बिगिन्स. बाय द टाइम, बिफोर, आफ्टर हे जे आपण कंजंक्शन्स वापरलेले असतात यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉजचा जर आपल्याला टेन्स दिलेला असेल तर त्यावरून आपण प्रिन्सिपल क्लॉजमध्ये कोणता टेन्स वापरायचा, कोणते व्हर्ब्स वापरायचे टेन्सनुसार योग्य पद्धतीने ह्याची तुम्हाला एक आयडिया येऊन जाते. सेम तसंच आहे, प्रिन्सिपल क्लॉजमध्ये कोणता टेन्स दिलेला आहे त्यावरून तुम्ही जो काही सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याचा टेन्स ठरवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, मेनी स्टुडंट्स डॅश बाय द टाइम द मॅच बिगॅन. आता सेम सेंटेन्स आहे, फक्त इथे आपण व्हर्बचा पास्ट टेन्स वापरलेला दिसतो, म्हणजे या ठिकाणी सिंपल पास्ट वापरलाय. मग अशी आपण सिंपल प्रेझेंटची रचना केली होती, मात्र या ठिकाणी आपण सिंपल पास्ट टेन्स वापरलेला आहे. म्हणून प्रिन्सिपल क्लॉजमध्ये देखील पास्ट टेन्सच वापरायचा आहे. मात्र बाय द टाइम ही जी टाइम फ्रेज किंवा हे जे आपण कंजंक्शन म्हणून वापरलेलं आहे ॲडवर्ब क्लॉजच्या सुरुवातीला, याच्या आधी जी घडणारी कृती असते ही पूर्ण दाखवायची आहे, म्हणजे हॅड प्लस V3चा वापर करावा लागेल. ओके, अराईव्हचं V3 अराईव्ड असतं आणि आपल्याला इथे पास्ट टेन्स दाखवायचा आहे परफेक्ट पास्ट, म्हणून हॅडसुद्धा वाक्यात वापरावं लागेल. करेक्ट सेंटेन्स काय असेल? मेनी स्टुडंट्स हॅड अराइव्ड बाय द टाइम द मॅच बिगॅन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्लीज वेट टिल आय डॅश. इथे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपल्याला वेट ह्या व्हर्बमध्ये V1 वापरलेले दिसत आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे आपण हा जो सबऑर्डिनेट क्लॉज बनवणार इथे देखील सिंपल प्रेझेंटचीच वाक्यरचना असायला पाहिजे. आणि याचं जे V1 आहे गो या व्हर्बचं, हे गो असंच असेल, तेच आपल्याला या वाक्यात वापरायचं आहे. करता सुद्धा आय वापरलेला आहे, म्हणून इथे गो हे व्हर्ब योग्य रीतीने फिट होतं. या क्वेश्चनचं जे काही आन्सर असेल ते आपण वाचूयात. प्लीज वेट टिल आय गो. नेक्स्ट क्वेश्चन, इफ यू डॅश हार्ड यू विल पास. प्रिन्सिपल क्लॉजमध्ये विल वापरलेला आहे, म्हणजे इथे आपल्याला V1चा वापर करायचा आहे. सिंपल प्रेझेंट टेन्समधली वाक्यरचना बनवायची आहे. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये V1 वापरायचं आहे वर्क या व्हर्बचं, आणि करता कोणता आहे? यू. त्यामुळे यू नंतर आपण वर्क हे व्हर्ब योग्य रीतीने वापरू शकतो. करेक्ट सेंटेन्स काय असेल? इफ यू वर्क हार्ड यू विल पास. हे कंडिशनल सेंटेन्स आहे. इफचा आपण कंजंक्शन म्हणून वापर केलेला आहे वाक्याच्या सुरुवातीला. नेक्स्ट सेंटेन्स, इफ इट डॅश टुमॉरो वी शाल नॉट सेल.
या वाक्यामध्ये आपल्याला जो कंडिशनल सेंटेन्सचा पार्ट आहे या ठिकाणी योग्य फॉर्म भरायचा आहे। हे व्यवस्थित बघा, प्रिन्सिपल क्लॉजमध्ये शालचा वापर झालेला आहे, मात्र आपण सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये फ्युचर टेन्स वापरू शकत नाही। इथे आपण हा सिंपल फ्युचर टेन्स वापरलेला आहे, हे करेक्ट आहे, मात्र सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये कंडिशनल सेंटेन्सेसच्या सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये आपल्याला फ्युचर टेन्स न वापरता प्रेझेंट टेन्सचाच वापर करावा लागेल, तरच ते वाक्य बरोबर होईल। सिंपल प्रेझेंट टेन्स बनवण्यासाठी आपल्याला रेन ह्या व्हर्बसाठी V1 वापरायचे, मात्र आपला कर्ता कोणता आहे? इट, आणि आपल्याला माहिती आहे ही, शी, इट किंवा कोणताही एखादा थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ता असेल तर आपण त्यानंतर व्हर्बला एस किंवा ईएस असा प्रत्यय जोडलेला असतो। ओके, बरेच जण या गोष्टीला V5 म्हणतात, मात्र मी माझ्या टेन्सच्या लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे की मी या गोष्टीला सिंपल प्रेझेंट टेन्ससाठी V1 असंच कन्सिडर करते आणि आपण त्याबद्दल एक्सप्लेनेशन सुद्धा केलेलं आहे। सो तुम्ही पण असं लक्षात ठेवलं तर चांगलं राहील। जर ज्या विद्यार्थ्यांना व्हर्बला एस किंवा ईएस प्रत्यय जोडलेला असेल किंवा मग हॅज असेल, यासाठी V5 म्हणायची पद्धत असेल, सवय असेल तुम्हाला, तर तुम्ही हे कंटिन्यू ठेवू शकता। आता आपल्याला लक्षात आलं की इथे रेनचं जे V1 आहे ते वापरायचे, मात्र कर्ता इट असल्यामुळे रेन्स असं वापरावं लागेल। ओके, आणि जरी आपण टुमॉरो म्हणजे भविष्याबद्दल बोलत असेल, मात्र सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये आपण प्रेझेंट टेन्सचा वापर करतो, फ्युचर टेन्स वापरत नाही। ओके, करेक्ट सेंटेन्स वाचूयात। इफ इट रेन्स टुमॉरो वी शॅल नॉट सेल। ओके, करेक्ट सेंटेन्स आपण बघितलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। अनलेस यू डॅश हार्ड यू विल नॉट पास। अनलेसचं सेंटेन्स आहे, यामध्ये आपण एक रूल बघितला होता की हे जे सेंटेन्स आहे इथे आपण डबल निगेटिव्ह बनवायचं नाही। ओके, हा रूल आपल्याला लक्षात राहावा, रिवाइज व्हावा म्हणून फक्त एक्सप्लेन केलेला आहे। व्हर्बचं योग्य फॉर्म आपल्याला वापरायचं। सिंपल फ्युचर टेन्स दिलेला आहे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये, तर आपण इथे सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना करूयात, म्हणजे ते वाक्य बरोबर होईल। सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे म्हणजेच आपण इथे V1चा वापर करणार। वर्कचं V1 वर्क असंच असेल, म्हणून आपण या वाक्यामध्ये अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट पास हे फिल इन द ब्लँकसाठी योग्य वर्ब वापरलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ आय डॅश हिज ॲड्रेस आय वुड टेल यू नाव। हे जे सेंटेन्स आहे हे आपण थोडंसं ब्रेकडाऊन करूयात, कशा पद्धतीने बघा। प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपण आय नंतर वुडचा वापर केलेला आहे, त्यानंतर टेल हे आपण V1 म्हणून वापरलेला आहे, आणि त्याचबरोबर नाव हा शब्द सुद्धा आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ते म्हणजे हे प्रेझेंटमध्ये घडत आहे, बरोबर। आणि अशा पद्धतीची ही वाक्यरचना असते ही आपण सबजंक्टिव्ह मूडसाठी वापरलेली असते। सबजंक्टिव्ह मूडमध्ये आपण जो कंडिशनल क्लॉज बनवलेला असतो, म्हणजे इफचं जे सेंटेन्स असतं हे आपण नेहमी पास्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं असतं। ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। सबजंक्टिव्ह मूडमध्ये आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलत असतो, जर तर मध्ये ज्या गोष्टी असतात त्यांच्याबद्दल आपण बोलत असतो, म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो जर असं असेल तर, म्हणजे यामध्ये आपण बऱ्याच गोष्टींची कल्पना केलेली असते, हे प्रत्यक्षात शक्य नाहीये, त्यामुळे आपण ह्याला प्रेझेंट अनलाइकली कंडिशन सुद्धा म्हटलेलं होतं, प्रेझेंट अनलाइकली कंडिशन। आणि प्रेझेंट अनलाइकली कंडिशनमध्ये आपण प्रिन्सिपल क्लॉजमध्ये वुडचा वापर केलेला असतो, आणि हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर V1चा वापर झालेला आहे। इथे जी आपण इफची वाक्यरचना करणार आहे ही आपल्याला पास्ट टेन्समध्ये करावी लागेल, कारण हा सबजंक्टिव्ह मूड आहे। वाक्याचा अर्थ काय आहे, जर मला माहिती असतं तर मी तुला सांगितलं असतं। नोचा पास्ट टेन्स आपल्याला सिंपल पास्टमध्ये वाक्यरचना करताना V2 फॉर्म न्यू असं वापरावं लागेल, KNEW न्यू। त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट करत असताना आपल्याला V2 वापरून करेक्ट करता येईल। इफ आय न्यू हिज ॲड्रेस आय वुड टेल यू। मला माहिती असलं तर मी तुला सांगेन। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इफ आय डॅश मनी आय वुड गिव्ह यू। सेम ही गोष्ट इथे सुद्धा आता बघा, मगाच्या क्वेश्चनमध्ये आपण जे बघितलं वुड नंतर V1 दिसत आहे, म्हणजे इथे पण आपल्याला सिंपल पास्ट टेन्स वापरायचं आहे। हॅव हे आपण एक मेन वर्ब म्हणून जर कन्सिडर केलं तर याचं V2 हॅड असं असेल, त्यामुळे या वाक्यात आपल्याला पास्टमध्ये रचना करत असताना V2 वापरायचं आहे, जे असेल हॅड। इफ आय हॅड मनी आय वुड गिव्ह यू असं हे करेक्ट सेंटेन्स असेल। याचं जे एक्सप्लेनेशन आहे सेम मगाशी आपण 24th क्वेश्चन बघितला तसंच असेल। नेक्स्ट क्वेश्चन, इफ इट डॅश पॉसिबल आय वुड हेल्प हिम। आपण जो ॲडव्हर्ब क्लॉजेसचा कंडिशनल सेंटेन्सेसचा पार्ट बघितला होता, त्यात आपण एक चार्ट बघितलेला, त्यात वुड जर आपण प्रिन्सिपल क्लॉजमध्ये वापरलेला असेल, शुड किंवा वुड, तर तो जो इफचा क्लॉज असतो त्या ठिकाणी आपण
सबजंक्टिव्ह मूड वापरलेला असतो. हे ऑलरेडी त्या आपण चार्टमध्ये डिस्कस केलेलं आहे. आधीचे लेक्चर्स तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता. आय बटनमध्ये सुद्धा मी लिंक प्रोव्हाइड करते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या सगळ्या लिंक्स मिळतील आणि चॅनलवरती आपल्या प्लेलिस्ट सुद्धा बनवून ठेवलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्हाला व्यवस्थित सिक्वेन्सने लेक्चर बघण्यासाठी हेल्पफुल ठरतील. या वाक्यात सबजंक्टिव्ह मूडमधली आपल्याला रचना करायची आहे. व्हर्ब कोणतं वापरायचं आहे? बीचं योग्य फॉर्म वापरायचं आहे. आपण असं कन्सिडर करूयात की आपल्याला पास्ट टेन्स वापरायचा आहे सबजंक्टिव्ह मूडसाठी. तर इथे एकतर वॉजचा वापर होईल किंवा वरचा वापर होईल. बरोबर. पास्ट टेन्समध्ये जर आपण बीचे योग्य फॉर्म कोणते आहेत बघितले तर ते वॉज आणि वर असू शकतात. मात्र सबजंक्टिव्ह मूडमध्ये करता कोणताही असेल तरीही आपण वर हेच हेल्पिंग वर्ब वापरत असतो. ठीक आहे. म्हणजे इथे आपण लिहूयात आय, वी, ही, शी, इट कोणताही करता असेल तरीही आपण वर हेच हेल्पिंग वर्ब वापरतो सबजंक्टिव्ह मूडच्या वाक्यांमध्ये. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला वर हेच हेल्पिंग वर्ब वापरावा लागेल जे बीचं योग्य फॉर्म असेल. इट हा करता आहे तरीही इथे वरचा वापर होत आहे. हे थोडंसं नोटीस करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. सबजंक्टिव्ह मूडच्या ज्या वाक्यरचना असतात ह्या थोड्याशा कन्फ्युजिंग असतात. त्यामुळे याच्यावरती व्यवस्थित काम करा. आतापर्यंत आपण जे काही रूल्स बघितलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने रिवाइज करा. करेक्ट सेंटेन्स वाचूयात आपण. इफ इट वर पॉसिबल आय वुड हेल्प हिम. मेन हिंट काय आहे तुम्हाला? प्रिन्सिपल क्लॉजमध्ये वुड नंतर V1 वापरलेला आहे. ही सगळ्यात महत्त्वाची हिंट आहे. हा आपला कीवर्ड आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय विश आय डॅश प्रेझेंट देअर टुमॉरो. इथे आपण विश व्यक्त करण्यासाठी सबजंक्टिव्ह मूडचा वापर केलेला आहे आणि सबजंक्टिव्ह मूडमध्ये करता कोणताही असेल तरीही आपण वर याच हेल्पिंग वर्बचा वापर केलेला असतो. विश किंवा रिग्रेट व्यक्त करत असताना आपण अशा पद्धतीचे सेंटेन्सेस बघितलेले किंवा प्रेझेंट अनलाइकली कंडिशनसाठी आपण सबजंक्टिव्ह मूडचा वापर करतो आणि म्हणून या ठिकाणी आपण जे बीचं रूप वापरायचं आहे हे वरच असेल जरी आय करता वापरला असेल तरीही. करेक्ट सेंटेन्स वाचूयात आपण. आय विश आय वर प्रेझेंट देअर टुमॉरो. म्हणजे काश मी असले असते तर. म्हणजे जे होऊ शकत नाहीये किंवा जे झालं असतं तर बरं झालं असतं, आपण ज्यावेळेस असं म्हणतो अशा पद्धतीच्या वाक्यांमध्ये आपण सबजंक्टिव्ह मूडचा वापर केलेला असतो. ओके. हे आपण ऑलरेडी सगळं डिस्कस केलेलं आहे. तुम्हाला फक्त आता या गोष्टी रिवाइज करायच्या आहेत. प्रॅक्टिस सेशन आहे म्हणून आपण जास्त डिस्कशन्स करत नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वर आय अ डॉक्टर आय डॅश हिम. आतापर्यंत आपण जे सेंटेन्सेस बघत होतो त्यात आपल्याला फक्त बीचं योग्य रूप वापरायचं होतं. इथे सुद्धा सबजंक्टिव्ह मूडच आहे हे क्लिअर आहे. बरोबर. वर हे हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे. आय करता आहे. सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये जर अशी रचना असेल तर आपण प्रिन्सिपल क्लॉजमध्ये काय बघत असतो? वुडचा वापर केलेला असेल आणि त्यानंतर V1 वापरलेला असेल. आपण आधीचे जे सेंटेन्सेस बघितलेले आहेत ते व्यवस्थित लक्ष देऊन बघा. म्हणजे 26th 25th क्वेश्चन जे होते त्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. वुड नंतर V1चा वापर करायचा आहे. सेम आता आपल्याला ही वाक्यरचना पूर्ण करत असताना हाच रूल अप्लाय करायचा आहे. सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सबजंक्टिव्ह मूड दिलेला आहे म्हणून या प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपण वुडचा वापर करूयात आणि त्यानंतर ट्रीट हे जे V1 आहेत ते वापरूयात. करेक्ट सेंटेन्स काय असेल? वर आय अ डॉक्टर आय वुड ट्रीट हिम. आता हे नेक्स्ट क्वेश्चन्स जे आहेत हे शेवटचे 2 क्वेश्चन्स आहेत या एक्सरसाइज मधले. फर्स्ट सेंटेन्स. इफ आय डॅश हिज ॲड्रेस आय वुड हॅव टोल्ड यू देन. या वाक्यामध्ये आपल्याला 2-3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रिन्सिपल क्लॉजमध्ये कशा रचना आहेत ते व्यवस्थित बघा. वुडचा वापर झालेला आहे, त्यानंतर हॅव सुद्धा वाक्यात वापरलेला आहे आणि मग आपण V3 वापरलेलं आहे. अशा पद्धतीची जी वाक्यरचना आहे ही इथे आपण जी वाक्यरचना डिस्कस केली म्हणजे जे आपण व्हर्बचे फॉर्म्स बघितलेले आहेत हे आपण कधी वापरलेले असतात? जेव्हा आपण पास्ट कंडिशनबद्दल सांगत असतो तेव्हा. कंडिशनल सेंटेन्सेसचा जो आपण टॉपिक बघितलेला आहे या लेक्चरमध्ये आपण जे काही डिस्कशन केलेलं आहे त्यात आपण एक गोष्ट डिस्कस केलेली की पास्ट कंडिशन म्हणजे काय, तर भूतकाळात एखादी गोष्ट माहिती नव्हती त्यामुळे भविष्यात त्यावरती अवलंबून असणारी कृती घडण्याची राहून गेली असं आपल्याला सांगायचं असतं. मग या पास्ट कंडिशनमध्ये इथे आपण कंपल्सरी पास्ट परफेक्ट टेन्स वापरलेला असतो सबऑर्डिनेट क्लॉजेसमध्ये. ठीक आहे. सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये जर पास्ट परफेक्ट टेन्स वापरला असेल तर प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपण वुड, शुड, कुड किंवा माईट वापरतो. यानंतर आपण हॅवचा सुद्धा वापर केलेला असतो. यामुळे हे एक मोडाल परफेक्टिव्ह होतं आणि आपण मोडाल परफेक्टिव्ह वापरतोय म्हणून व्हर्बचा थर्ड फॉर्म सुद्धा वापरायचा. ओके. हे खूप महत्त्वाचं आहे. हा रूल व्यवस्थित लक्षात ठेवा.
ठीक आहे. अशा पद्धतीचे जे सेंटेन्सेस आहेत हे आपल्याला बऱ्याच परीक्षांमध्ये आलेले दिसतात आणि स्पेशली MPSCचा जर विचार केला आपण तर कंडिशनल सेंटेन्सेसच्या वाक्यरचना यांच्यावरती जे प्रश्न असतात ते विचारण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. स्पेशली MPSC वरती आतापर्यंत कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर कंडिशनल सेंटेन्सेसवरची जी आपली PYQची सिरीज आहे यामध्ये मी 4 पार्ट्स अपलोड केलेले होते. या सगळ्या क्वेश्चन्सचा एकदा तुम्ही अभ्यास करा आणि PYQचा अभ्यास असणं हे आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे ही सिरीजसुद्धा सगळ्यांनी नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ओके, सो इथे आपण कोणता रूल अप्लाय करत आहे? पास्ट कंडिशन दाखवणारा. सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असेल आणि प्रिन्सिपल क्लॉजमध्ये अशा पद्धतीची रचना असेल वुड, हॅव आणि V3. आपल्याला प्रिन्सिपल क्लॉजमध्ये काय दिलेलं आहे हे कळलं, म्हणून या ठिकाणी आपण परफेक्ट पास्ट टेन्स वापरूयात. नो ह्या व्हर्बसाठी आपण थर्ड फॉर्म काय लिहित असतो? नोन. आणि पास्ट टेन्स वापरायचा आहे, परफेक्ट टेन्स वापरायचा आहे, म्हणून आपण हॅड नोनचा वापर करूयात. करेक्ट सेंटेन्स काय असेल ते मी एकदा परत वाचते. इफ आय हॅड नोन हिज ॲड्रेस आय वूड हॅव टोल्ड यू देन. देनमध्ये सुद्धा आपल्याला पास्ट टेन्स आहे असं लक्षात येतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हा शेवटचा क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरमधला. एक्सरसाइज C जी आहे, वर्कबुक एक्सरसाइज C, त्यामध्ये हा शेवटचा क्वेश्चन आहे. हे सुद्धा एक कंडिशनल सेंटेन्स आहे असं लक्षात येतं. त्यानंतर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये फिल इन द ब्लँकसाठी योग्य रूप वापरायचं आहे हॅव या व्हर्बचं. मात्र यासाठी प्रिन्सिपल क्लॉजमध्ये कशा पद्धतीची रचना आहे ते बघूयात. वुडचा वापर झालेला आहे, हॅव वापरलेला आहे आणि हे V3 वापरलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये परफेक्ट पास्ट टेन्स वापरायचं आहे, पास्ट परफेक्ट. आपण हॅवचं जे V3 आहे ते हॅड लिहूयात आणि परफेक्ट पास्ट वापरायचं आहे म्हणून आपल्याला हॅड हे हेल्पिंग वर्ब म्हणून वापरावं लागेल. म्हणजे या वाक्यामध्ये 2 हॅड एकत्र येतील. ओके, ही वाक्यरचना योग्य आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं की हॅड हे 2 ठिकाणी जवळजवळ आलं म्हणजे तिथेच एरर आहे. मात्र असं नाही आहे. आपल्याला अशा पद्धतीच्या वाक्यरचना करताना व्यवस्थित लक्ष देऊन कराव्या लागतील. इथे जे आपण पहिल्यांदा हॅड वापरलेलं आहे हे एक हेल्पिंग व्हर्ब आहे आणि आपण नंतर जे हॅड वापरलेलं आहे, दुसरं हॅड जे वापरतोय हे इथे मेन व्हर्ब आहे. असणे किंवा बाळगणे या गोष्टीसाठी आपण हे मेन व्हर्ब म्हणून वापरले, ज्याचं V3 आपण वापरतोय. ओके, त्यामुळे आपल्याला या वाक्यामध्ये 2 वेळा हॅडचा वापर करावा लागेल. करेक्ट सेंटेन्स काय असेल ते वाचूयात. इफ आय हॅड मनी आय वुड हॅव गिवन यू. ओके, वर्कबुक एक्सरसाइज C मध्ये आपल्याला जे काही क्वेश्चन्स दिलेले होते ते सगळे आपण फास्ट ट्रॅक पद्धतीने सोडवून बघितलेले आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखीन काही शंका असतील तर तुम्ही टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला इंग्लिश ग्रामरशी रिलेटेड कोणत्याही प्रश्नाबद्दल जर क्वेरी असेल तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. आता आपण या पुस्तकातले 4th चॅप्टरचे जे काही रिव्हिजन एक्सरसाइजेस आहेत त्या तिन्ही एक्सरसाइज सोडवूयात. त्यानंतर मग आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.